तुझा खरा बाबा मी आहे. मी तुला टेलर केलेला आहे. अरे हे काय बोलताय? आणि तुम्ही असे का चिकटून आहात एकमेकांना? का पाठीला पाठ लावून उभे आहात? वेल जी पॉप्स आमच्या देवाला पाठ दाखवत नाहीत ना म्हणून. कोण देव आहे इकडे? अरे सिद्धार्थ असं काय करतोयस? तू आहेस ना नवरदेव. आणि मी वर पिता आहे. तू माझा मुलगा. अरे काय बोलतायत हे? नाही सिद्धार्थ ते मला बोलतायत. यू डोंट वरी. लक्ष देऊ नकोस. मला बोलतायत. अरे तुझ्यामुळे मला याचा बाप व्हायला लागलाय. मला काहीही कळत नाहीये. तुम्हाला कळलं तर आम्हालाही जरा कळू द्या. हा. एक्सक्यूज मी, तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. मी येतो तिकडे. तुम्हाला बघितलंय मी कुठेतरी. ह्याला पण बघितल्यासारखं वाटतंय. बघू. हो तुला कुठेतरी ना पाय. ह्याला पण कुठेतरी बघितलेलं आहे बा. तुम्ही ओळखता का यांना? अरे ओळखतो म्हणजे तू जरी बापाला विसरला असलास ना तरी मी ओळखतो या सगळ्यांना. आणि काय हो तुमच्या केळीच्या बागा बिगा सगळ्या गेल्या वाटतं. काय काय वेळ आली हो तुमच्यावर. आणि व्याही तुम्ही काय अशी काय अवस्था करून घेतली तुमची व्याही. हो प्रेमाची आजी. अहो हे बाजूवाल्यांना व्याही का म्हणताय? मी सांगतो ना. मी सांगतो हे व्याही आहेत आणि हे मुलीचे काका आहेत. हे मुलीचे वडील आहेत. ही मुलीची आजी आहे. आणि हे बघा ही मुलीची आई आलेली आहे. आणि ह्या मुलीच्या काकूबाई. म्हणजे हे सगळे बाजूवाले नाही आहेत? तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. काही बोलतो. अरे बापावर विश्वास ठेवू नको म्हणून सांगतो तू. म्हणजे माझ्या मुलाला तू माझ्यापासून फितवतोस. नाही ते काय नाही. हे लग्न मला मान्य नाही. Oh my God. अरे माझ्या मुलाला मी एवढा मोठा केला हस्तकला शिकवून. Chondi uncle, it's not hastakala, okay? It's a fashion design. अरे पण तिकडे पण कापाकापी करायलाच लागते ना. मग तेच. आणि तुम्हाला शिकवू नको ना. अरे मला काहीच कळत नाहीये. कळेल सगळं कळेल. एक मिनिट. जयंता तू कोण आहेस? मी मुलाचा बाप. हो हे तुमचे वडील आहेत? तरी काय सांगितलं ना. खोटं बोलतो. विश्वास ठेवायचा नाही याच्यावर. हो त्यापेक्षा ना तुम्ही आमच्या मुलीला भेटा. आमच्या नुपूरला भेटा. तिच्याशी संवाद साधा. तिच्याशी हितगुज करा. अगदी लाखात एक हो आमची नुपूर. आमच्या शेजाऱ्यांची नुपूर. एकात लाखात एक आहे हो. तुम्ही ना तिला बघा. हो तोपर्यंत आम्ही याला बघ. मग तर सगळं छान होईल. जा सिद्धू जा. तुला नुपूर नक्कीच आवडेल. अरे खूप साधी आहे ती. जाऊ. बापाला विसरू नका. जयंत थर्ड स्टेप. केअर फॉर थर्ड स्टेप. या. या बी कम्फर्टेबल. एक शब्द तोंडात काढलास ना तर एकट्याला घरात कोंडेल. पाच पादरी सगळे टेकू एकाच वेळेला काढून घेईन. मी बोलणार. मी मुलाचा बाप आहे. साधं राहणीमान उच्च विचारसरणी असं देशपांडेंचं कुळ. साधं राहणीमान उच्च विचारसरणी असं देशपांडेंचं कुळ. सिद्धार्थरावांचं नाव घेते. आता आम्ही सोडून दिले फॅशनचं खूळ. साधीच मुलगी हवी मला. साधं तिचं कुळ. हे नाही तुझं नाव मी. पाडशील जर तू मला भूल. अय्या तुम्ही पण उखाणा तयार करून ठेवलाय. नाही तुमचा उखाणा ऐकला आणि मग सुचला. मला ना उखाणा घेताना खूप आनंद होतो. पण संधीच मिळत नाही. काय माहित. कदाचित आता मिळेल. इश्या म्हणजे मी तुम्हाला आवडलीये. ह्या मराठी वेअर मध्ये खूप गोड दिसतंय. तुम्हाला असंच आवडतं ना राहणं. हा म्हणून तुम्ही अशा तयार झालात का? नाही नाही
मलाही खूप आवडतं. इनफॅक्ट मला ना अगदी ट्रेडिशनल पद्धतीने लग्न करायचंय, परंपरेनुसार. पण तुमच्या घरात गोंधळ चालू आहे. बाजूचे लोक येऊन बसले तिथे. बाजूचे नाहीयेत काही ते, म्हणजे घरातल्यांसारखेच आहेत. अच्छा. पण एक गोष्ट मानायला पाहिजे, त्यांनी खूप सुंदर सजवलंय तुम्हाला. हो, वेळीच कळलं म्हणून नशीब. काय? म्हणजे तुम्ही येणार हे वेळीच कळलं म्हणून तयारी करता आली, असं म्हणायचंय मला. मी तुम्हाला एक खरं सांगू का? विवाह मंडळात तुमचा फोटो पाहिला आणि मला असं वाटलं की माझा शोध आता संपला. इश्श, ती छान, इश्श, खूप सुंदर. इश्श, काय अप्रतिम कलर कॉम्बिनेशन आहे. इश्श. तुम्हीच सजवली आहेत का ही खोली? हो. फारच सुंदर. अरे हे काय, एवढ्या पिगी बँक्स? घरातल्या सगळ्यांच्या पिगी बँक्स त्या माझ्या आहेत. तुझ्या? हो. आय मीन सॉरी, तुमच्या? लग्नाच्या खर्चासाठी पैसे साठवलेत मी ते. बघा ना, लग्नाच्या खर्चासाठी, त्यानंतर आपण जी पूजा घालणार ना त्यासाठी, हनीमून म्हणजे मधुचंद्रासाठी. हो? ज्या दिवशी आपलं लग्न होईल ना त्याच दिवशी मी या सगळ्या पिगी बँक्स फोडणार ठरवलंय. खरंच खूप तयारी केली आहे तुम्ही. सुपारी फुटायची वाट बघते मी फक्त. तुमच्या काही अपेक्षा? हो हो आहेत ना. असं कसं आहेतच. हे घ्या. हे काय? अपेक्षा. आई साहेब, यांच्या या सगळ्यांच्या मुळे माझा मुलगा मला बाप म्हणत नाहीये. गमस, तू बाप नाहीस, आमच्या डोक्याला ताप आहेस. बापरे, तुला काय माहिती मला केवढा मनस्ताप झालाय तो माझ्या मुलाला हेअर ड्रेसर बनवताना. हो काका, फॅशन डिझायनर. तेच ते रे, मनस्ताप झाला ना ते महत्वाचं. केवढे कष्ट घेतले माहितीये का मी त्याला एवढा मोठा बनवण्यासाठी. आणि हे देशपांडे माझ्या मुलाला माझ्यापासून वेगळा करतात. आणि हा चंद्रू विचारतो की तुझे बाबा कुठे आहेत. दादा हा आपलं भांड फोडणार. अरे देशपांडे काय ओरडतोय? तोंडात बोळा कोंबा त्यांच्या. असंच करतो. ए माझ्या मुलाला लवकर बोलवा, माझ्या समोर नाही. बाबा, मी आहे तुमचा मुलगा. तू नाही रे, माझा लाडका मुलगा, फॅशन कोऑर्डिनेटर. अरे हो, कोऑर्डिनेटर नाही हो, डिझायनर. तेच ते रे. नीरज, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आम्ही घरातले असून परक्यासारखे वावरतोय आणि परके घरातल्यासारखे वावरतायत. काय काय होतंय? पाणी? नाही मी एवढे ड्रेस पण नाही ठेवत माझ्या बुटीक मध्ये. केवढ्या या अपेक्षा ना. आहेत खऱ्या. तुमच्या काय आहेत अपेक्षा? मला एक साधी आणि सरळ मुलगी हवी, म्हणजे जुळून येते रेशीम गाठी मधली मेघना होती ना ती तशी. म्हणजे बघा, घर सांभाळणारी, मी कामावरून थकून घरी आलो की मला चहा देणारी. अय्या, मला पण असाच नवरा हवाय. हे बघा मी लिहिलंय इथे अपेक्षा क्रमांक 32 मध्ये. हे बघा, कामावरून आले की ते मला म्हणणार, अगं जरा चहा आणतेस का? मग मी असं घाई घाईत त्यांच्यासाठी गरमागरम चहा आणणार. मग ते टेस्ट करणार आणि मग म्हणणार, चहा जरा कडू झालाय का ग? मग मी चहा टेस्ट करणार. मग ते पुन्हा माझ्या हातातून कप घेणार आणि मग म्हणणार, आता गोड झालाय. मग आपण रात्रीचं जेवण एकाच ताटात जेवायचं. हो
चालेल हा? पण मुलांचा अभ्यास मी घेणार हं. पण मग त्यांच्या प्रगती पुस्तकावर सही मी करणार. ठीक आहे चालेल पण शाईचं पेन नको, शाई पसरते मग शिक्षक ओरडतील. ओरडू दे ना, आपण जाऊ ना समजवायला एकत्र ओपन डेला. तुम्ही पण असाच विचार करता ना? तू पण नुपूर, मला खूप आवडलीस तू. आणि तुला मी अय्या असं नाही काही सांगणार मी, हं? सगळ्यांसमोर सांगणार. हा मग जाऊया खाली. हो हा मी सांगतो सगळ्यांना, तू पण सांग. लगेच हा? चला. आजी अगं नुपूरचं लग्न व्हावं एवढाच हेतू होता माझा. आता तो मुलगा फॅशन डिझायनर, त्यात तो साधा सुद्धा असेल, मला कसं कळणार ना. साधा सुद्धाच आहे तो माझ्यासारखा. हळू हळू हळू. माय गॉड माय गॉड. एकेकाने उतरा म्हणजे जिना कोलमडायला नको. तुमच्या बाजूवाल्यांना जरा जास्तच माहितीये का तुमच्याबद्दल? नाही म्हणजे बाहेरचे असले तरी या घरातच ते अधिक वावरतात, अगदी स्वतःचं घर समजून. तुम्ही या खाली या, आपण एक एक या. हा आधी तू. ईशा आधी तुम्ही. नाही, लेडीज फर्स्ट. नाही हो, आज तुमचा मान. प्लीज प्लीज. थांबा, मीच येतो. तू नको, तू बस इथे बस बस. सांभाळ. झाली का भेट आमच्या नुपूरशी? हो. मग काय ठरवलं? बासाहेब आता आशीर्वाद हवाय तुमचा. तुझे लग्न ठरलं. एक मिनिट, हे का अभिनंदन करतायत एकमेकांचं? हे तर बाहेरचे आहेत ना. नाही नाही म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात पण ते स्वतःचा आनंद मानतात. करेक्ट करेक्ट. हो पण मग तिच्या घरचे कुठे आहेत? त्यांना भेटायचं आहे. हे काय हे मग प्रॉब्लेम आहे जरा. एक मिनिट हा. जयंतराव, तुझा मुलगा कुठे आहे? हा काय? हा, हे वडील आहेत तुमचे? म्हणून जाईल विश्वास ठेवायचा नाही. हो पण नुपूरच्या घरचे कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. प्रेमाची आजी ते सध्या बाहेर गेलेत. बाहेर गेले? अहो पण मी येणार हे माहिती होतं ना त्यांना. अरे चांगलंच माहित आहे. मग तू फॅशन डिझायनर आहेस ना, हे सुद्धा त्यांना माहित आहे. पण सध्या ते एका महत्वाच्या कामाकरता बाहेर गेलेत. म्हणजे देवळात पाया पडायला गेलेत देवाच्या. नुपूरचं लग्न जमू दे म्हणून. या ब्लेसिंग ब्लेसिंग. हा अगदी बरोबर आहे. हो ना दादा? हो, थँक्यू. यश बेटा, यो कॅक्स. नुपूरच्या आजोबांनी ते विदेशातून कोटाचं कापड आणलं होतं, त्याचा कोट शिवलेला आहे. घेऊन येतोस का? जरा होतो का बघू आपण. कोट? हो, ते आमची परंपरा आहे. तुमची? आमच्या शेजाऱ्यांची परंपरा आहे. आमच्या शेजारी देशपांड्यांची परंपरा आहे. कम ऑन यश, गो अँड ब्रिंग द कोट. यो पॉप्स. गो बेटा गो. कोट बीटची काय गरज आहे मला कळत नाही. यश, यो जीज. परत ये इकडे इकडे. अरे हे काय आहे? अरे हे रुबेद युनिक डिझाईन सारखं का घातलंयस तू? तुम्हाला आवडतं ना? अरे मला आवडतं म्हणून हे तर असलं घातलंयस. ऑफकोर्स जीज, तुम्ही येणार म्हणून या नीरजने आम्हाला सगळ्यांनाच हे. एक सेकंड, सगळ्यांना म्हणजे? सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना. याला, आम्हाला, आम्हा बाजूवाल्या सगळ्यांना. मग मगाशी जो मुलगा आला होता तो ड्रेस घेऊन, तो ड्रेस कोणासाठी होता? तुम्हीच घेतलाय ना तो माझ्याकडनं? तो कोणासाठी होता? येस आय टूक. नुपूरसाठी? नाही
माझ्यासाठी मागवला होता. तुम्ही कोण? माझी ती आई आई. म्हणजे बाजूवाली पिंगळे. हो की नाही रे चंद्या दादा पिंगळे? हो पिंगळे. ही पिंगळे. हो हो ही पिंगळे. ही 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 पिंगळे. अरे ही देशपांडे म्हणून तर मी हिच्याशी लग्न केलंय. पिंगळे कुठून? तुम्ही लोकांनी मला फसवलं. अरे सिद्धार्थ मी दिवटे होतो. ही दिवटे होती. तू दिवटे होणार होतास. पण एका दिवसात हिने सगळं कांधान पिंगळे करून टाकलं. जयंत प्लीज शट अप. आम्ही पिंगळेच आहोत. वी आर पिंगळे. तुम्ही मला फसवलेलं आहे सगळ्यांनी. आम्ही कशाला कुणाला फसवू ना. अरे ही पिंगळे कशी काय झाली मध्ये? सकाळी तर दिवटे होती आणि आता लगेच पिंगळे कशी काय झाली? बरं झाली तर झाली. मला सांगितलं पण नाही. अहो भाऊजी वेळ तशी आली होती की आम्हाला. तू एक शब्द बोलू नकोस. कोणाचं काही ऐकणार नाहीये मी. अरे शैला तू का फसवलंस मला? पण तुला कशाला कोण फसवे? तू समजून घे ना. लक्षात घे काय विषय काय तो. शांत बसा प्लीज. हे बघा तुम्ही सगळे माझ्यापासून काही ना काहीतरी लपवताय. नो 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 आम्ही काहीही लपवत नाही. आम्ही कशाला खायला पाहू ना. मग मला का असं वाटतंय? आणि हे काय बडबडताय? अरे मी एकटा खरं बोलतोय. ओ तू खरं बोलतोस? एक मिनिट. जयंता तुझा मुलगा कुठे आहे? हा माझा मुलगा. ओ हे तुझे वडील आहे? काहीतरी काय मग हे खरं बोलतायत का? अरे अजिबात. बर अरे थांबा थांबा थांबा. सिद्धार्थ जयंत काका खरं बोलतायत. हा काकू थांब ग. हो सिद्धार्थ हे सगळे जण आहेत ना खरं लपवतायत तुझ्यापासून. खरी ओळख लपवतायत. ही माझी काकू आहे. हे काका आहेत. ही माझी आत्या आहे. ही त्यांचे मिस्टर आहे. ते माझे पप्पा आहे. ही मम्मी आहे. ही बाई आजी. ही आई आजी आहे. काय? अगं मग हे सगळं माझ्यासाठी. माझी स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून ही मंडळी काहीही करू शकतात. आणि आज फॅशन डिझायनर मुलगा येणार म्हणून सगळ्यांनी असा वेश केलाय. माझ्यासाठी केलंय हे सगळं. ही माझी मम्मी. तिला वाटतं सगळं छान होईल म्हणून तिच्या मुलीचं सगळं छान होण्यासाठी तिने हे असं केलं. हे माझे पप्पा. हे ना खूप इमोशनल आहेत. तरी सुद्धा असं काळजावर दगड ठेवून त्यांनी असा वेश केलेला आहे. ही माझी काकू. खरं तिचं तोंड ना खूप फाटक आहे. सॉरी. पण तरी सुद्धा तिने हे असे असे शिवलेले कपडे घातलेत. हे माझे काका. हे खूप चिंगूस आहेत आणि त्यांनी कपड्यांमध्येही चिंगूसीच केली. ही माझी आजी. आजीने सुद्धा असा वेश केलाय फक्त माझ्यासाठी. हे असे नाही आहेत रे कोणीच. माझ्यासाठी त्यांनी असं केलंय. माझं लग्न व्हावं म्हणून. अरे पण का? मी जर का तुम्हाला आधीच सांगितलं होतं मला हे असले कपडे नाही आवडत. हे बघ माझा व्यवसाय पूर्णपणे वेगळा आहे आणि माझी आवड वेगळी. मला कळतच नाही कुणी कुणासाठी कशाला बदलायचं आहे. काय गरज आहे? मी जसं आहे तसं मला ऍक्सेप्ट करा ना. हे बघा कोणीही कुणासाठी बदलायची गरज नाहीये. जे झालं ते झालं. तुम्ही जर का मान्य करणार असाल की तुम्ही हे असले कपडे पुन्हा नाही घालणार तरच माझी या लग्नाला तयारी आहे. खरं म्हणजे आम्हाला सुद्धा हे कपडे नाही आवडत रे. आयुष्यात परत आम्ही अशी स्टाईल कधीच करणार नाही. हा एक मिनिट. मग जर तुम्हाला असे कपडे आवडत नाहीत तर मग तुम्ही लोकांना अशी स्टाईल कशाला करायला सांगता? नाही म्हणजे जी तुमची आवडच नाहीये तो तुमचा व्यवसाय कसा काय होऊ शकतो? म्हणजे जर जिलबीवाल्याला जिलबीच आवडत नसेल तर तो ती चांगली कशी काय करेल ना? अग्नपूर जाऊ दे ना. त्यांना जिलेबी आवडत नसेल तर सोडून दे ना. नाही तसं नाही. माझी लग्नासाठी एक अट आहे. मला आवडतं म्हणून सिद्धार्थनी यश सारखी फॅशन करायची. रू बे देऊ न्यू. हे बघ मी आधीच सांगितलंय मला हे जमणार नाही. मी काय घालायचं काय नाही घालायचं हे मी ठरवणार. माझ्या घरच्यांनी काय घालायचं काय नाही घालायचं हे कसं तू सांगतोस तसं तू काय घालायचं हे मी सांगितलं तर कुठे बिघडलं? चालणारच नाहीये. हा
ट्रॅव्हल एजंट का? बुक केलेलं तिकीट कॅन्सल करा. अहो करा ना कॅन्सल, नाही ठरत आमच्या नक्कीचं लग्न, प्लीज कॅन्सल इट.